असं म्हणतात, आषाढ तळावा, श्रावण वाफवावा आणि भाद्रपद भाजावा. पहिली रेसिपी श्रावणातली वाफवलेली पुरणाचे दिंड नागपंचमीला करतात. कणिक, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, तेल म्हणजे मोहन, मीठ, चिमूटभर सोडा. कणिक भिजवताना आधी तेल तापत ठेवूया. कणिक, चिमूटभर मीठ, डाळीचं पीठ खुसखुशीतपणासाठी एकत्र करूया. चिमूटभर सोडा ह्यासाठी की दिंड जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा कणिक छान फुलते. मोहन खुसखुशीतपणासाठी. कणिक भिजवणं महत्वाचं, जास्त घट्टही नाही पातळही नाही. आपण पुरीसाठी जशी भिजवतो कणिक तशी भिजवायची. साधारण अशी भिजवायची. कणिक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायची म्हणजे मुरते आणि आपल्याला हवी तशी छान मऊ होते. कणिक पुन्हा थोडी मळून घेऊ. पुरणाचा असा गोळा करून बरोबर मध्ये ठेवायचा. फोल्ड करायचं. इडली पात्रामध्ये पाणी, त्याच्यावर जाळी. मला कर्दळीची पानं मिळाली म्हणून मी ती वापरते. मलमलचं कापडही वापरू शकता. इडली पात्र गरम करायला ठेवूयात. वाफवायला ठेवूयात. ही 2 पानं त्याच्यावर झाकूयात. 10 मिनिटं वाफवून घेऊ. आपले वाफाळलेले दिंड तयार. एन्जॉय.